साहेब, तुम्हाला अपर्णा मॅडमला भेटायचं आहे का? नाही, आता संपलाय तो विषय. सर आत येऊ का? हा, ये ना आर्या. जय हिंद सर. हं. सर, मला माझ्या मित्राशी बोलायची परमिशन मिळेल? हा, बोल. अर्जुन, मला ना तुला काहीतरी दाखवायचंय. काय ग? हे कसं आहे? छान आहे. खरंच? खरंच. नाही हा अर्जुन, तू जे बोलतोयस ना ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये बघ. अगं आर्या, तसं नाहीये, पण तू घेतलीस? नाही, घेतो मी. सॉरी, मी पण ना वेडीच आहे. तुला बाबांची एवढी काळजी असताना मी तुला रिंग घेतली का विचारलं. खरंच सॉरी. असं नाही, माझ्यापेक्षा कदमच जास्त एक्साइटेड आहे. म्हणजे तू नाहीये का? अगं असं नाही, तू गैरसमज करून घेऊ नको. नाही. आर्या, हं? मला थोडा वेळ पाहिजे. म्हणजे एवढं फास्ट चाललंय की की मनात मुरलं पाहिजे ना, स्वीकारलं पाहिजे ना आतून असं. अच्छा ठीक आहे, मुरलं की मग आपण लग्न करू. की साखरपुडा पण पुढे ढकलायचंय? नाही नाही नाही, असं काही नाही. मी तर फुल एक्साइटेड आहे बघ. माहिती आहे मला, आणि मला त्याचं चांगलं वाटतं. अरे हो, मी पण ना विसरलीच. आईनी ही अंगठी ना तुला होते की नाही ते बघायला सांगितले. अरे देवा, ही अंगठी तुला बसत नाहीये. मी बाप दिलं होतं ना तुला. हो, मला असं वाटतं एक साईज मोठी घ्यावी लागेल. बरं झालं आपण आत्ताच चेक केली. पण एनिवेज मी हे बदलून आणीन. ठीक आहे, बाय. बाय. आपण झोपूया का? हो चला झोपा. मा, तू सॅल आहेस का? नाही रे बाळा, तुला का असं वाटलं? काल तू बापूला मिठी मारून लढतच होतीस ना. मी पाहिलं. ते होय. अरे मला ना भीती वाटत होती जरा. कसली भीती मा? असंच कधी कधी वाटते ना आपल्याला भीती. पण तुला माहितीये, बाबांची मिठी ही ही सगळ्यात जास्त सुरक्षित जागा असते. हो. हो मग, काल बापाने माझ्या पाठीवरून असा हात फिरवला ना, माझी भीती अशी पळून गेली. बाबांची मिठी सगळ्यात सेफ जागा. मा, मी आलो चेनचा शर्ट घेऊन. अमोल, अमोल, स्वस्त वाटते. हा कोणास ठाऊक. येते आता किती काही केलंस ना, तुझ्यावर विश्वास नाही टाकू.
अर्जुन, अमोलने तुझं हुबेहूब चित्र काढलं रे. नियतीची पण काय कमाल आहे ना. मी त्याला तुझ्याबद्दल सांगितलं काय आणि ते चित्रही काढलं. अर्जुन, एक विचारू का रे तुला? कशा कशाशी डिवोर्स घेणार आहेस? म्हणजे आपला वर्ष दीड वर्षाचाच पण खूप गोड संसार होता, नजर लागण्यासारखा. एवढं काय काय घडून गेलं या वर्ष दीड वर्ष. कित्येक गोड गोष्टी घडल्या. आणि मला तुझा राग असला तरी पण मी या सगळ्या गोड गोष्टी अजूनही माझ्या काळजाच्या कुपीत जपून ठेवल्यात रे. आपली पहिली दिवाळी, माझी प्रेग्नन्सी, पावसात तुला बाळाबद्दल सांगितलेलं ते, त्यानंतर बदललेला तू, कितीतरी गोष्टी. त्या सगळ्या गोड गोष्टी मी अजूनही माझ्या काळजात खरंच जपून ठेवल्या. सगळ्या गोष्टींची डिवोर्स घेणार आहेस का? बाकी कोणावर नसलं तरी अमोल, माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास. नियती तुझ्यासारख्या गोड पुण्य मुलाला ना त्याच्या आईबाबांचं सुख नक्की दे, त्याच्यापासून वंचित नाही ठेवून. साहेब, आता तुम्ही. अर्जुन, तुला तुझा भूतकाळ मागे टाकून आपल्या नात्याची नवीन सुरुवात करावी लागेल. बाबा, मला अमोल स्वप्नात पण नाही दिसला. आणि आज तर काय माहिती यानंतर माझी आणि त्याची भेट होईल का नाही. भेटू तर वाटतंय मला. हॅलो एव्हरीवन, मी मोना माने आणि ह्या माझ्या अपर्णा वंसम. तर आज आपण इथे अळूवडे बनवतोय. त्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे एकदम भारी, आणि त्या पिठाला आपण पाण्यामध्ये गुंडाळून तळणार आहे. हो ना वंसम? तळणार नाही होत मोना, बाफवतोय. हा म्हणजे ताई तेच हो. हे बघा गाईस, किती भारी दिसतंय. मोना, तुझं काय चाललंय? तुला हे व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मला आळूवडे करायला लावल्यास का? अहो नाही वंसम, मला खरंच खायचंय. मोना, फोन ठेव आधी. अगं हे बघ, माझं मंगळसूत्र निसटलंय, ते लाव ना आधी. हे उचल. एक मिनिट मी लावून देते. कसं झालं पण? मंगळसूत्र कसं काय निसटलं सकाळी सकाळी? कधीच होत नाही. झालं बघा. मी येते का काय तुझ्या मनात? अर्जुनला फोन लावावं का? अहो कुठे आहात?
या लवकर, यायची हीच ती करेक्ट वेळ आहे. हो असू द्या वंस, मला आत्ता लक्षात आलं की ते मंगळसूत्र आहे म्हणून, नाहीतर एवढे दिवस मला तो दागिनाच आहे असं वाटायचं. झालेत बघे. काय होतंय आज असं? माझ्या आळूवडे कधीच गंडत नाही, आजच नेमक्या कशा काय गणल्या? हो वंस असू दे ना, असं होतं कधीतरी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. अगं तसं मी ना फोन चार्जिंग लावून येते. हा इथेच थांब. हळूवडे अर्जुनला आवडतात, त्या गणल्या. मंगळसूत्र निसटलं. हे ते काय चाललंय तुझ्या मनात? काय सांगू पाहतेस? नाही, मी उगाच असा विचार करते. मी ऑफिसला जाते, कामात मन रमवते. होईल सगळं नीट. अर्जुन ये ये. अरे बघ, रात्रभर झोपली नाही ती. बघितलं का भाऊजी? आर्याला पित्त झाले तुमची आठवण काढून. काय? अरे असं काही नाहीये. हं? अरे बघ ना, म्हणजे संध्याकाळी भेटणारच होती ना, राहवलंच नाही तिला. आली. मी काय म्हणते, आजच ह्या दोघांचं लग्न लावून दिलं तर? गुड आयडिया. म्हणजे भेटायचा प्रश्नच मिटला. हो 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 हो. अरे तुम्ही दोघांनी काय लावले काय? अहो तुम्ही हे आर्याला विचारा, काय तीच जास्त चांगलं सांगू शकते. अर्जुन, तू या दोघांचं अजिबात ऐकू नकोस. हा मगासपासून चिडवतेत. अरे मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. थोडं थोडं कशाला, भरपूर बोल, भरपूर. नाही, असंही मला विनय काकाला आणायला जायचंय. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे ना त्याला. अरे हो दादा, मी पण येतो. अरे हो दादा. अरे ती तुझ्यासाठी आली. काय तुझं? भाऊजी तुम्ही थांबा. हा तू थांब, बोल. हा मला ना मार्केटमध्ये एक काम आहे, मी तासाभरात जाऊन येते. हा अच्छा, तुम्हाला आत्ताच मार्केटमध्ये काम आहे का वहिनी? भाऊजी खरंच काम आहे. वहिनी, खरंच काम आहे का? आर्या, वहिनी नाही हा, आता मी तुझी मोठी जाऊ आहे. मग ताई म्हणू का? नाही, जाऊ बाईच पण. बरं. बर, चला चला. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. हम दादा. तुम कदमांना डिस्चार्ज आजच मिळणार आहे बहुतेक. चला. अच्छा तो हम चलते. चला चला. झाली तयारी? नाही, तयारी करण्याआधी तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय सिरियस आहे का अरे? नाही, सांगते. बोल ना. काही नाही. अगं, तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी? हो अर्जुन, अरे कसं बोलू तेच कळत नाहीये रे. आपण एक काम करू, आत्ता वहिनींनी चहा करून ठेवलाय, तो मी घेऊन येतो आणि चहा घेता घेता बोलू. म्हणजे अगदीच बोलायला समोरासमोर बसलोय असं नको वाटायला, आणि तू पण थोडी कम्फर्टेबल होशील. चालेल? हो, चहा चालेल मला. होणाऱ्या नवऱ्याने आणून दिलेला. आलो. जी नको. अमोल, अरे अमोल, अरे काय चाललंय तुझं? केवढा पसारा केलायस तू? मा, मी आज बेस्ट दिसलं पाहिजे.
का बरं? अगं माझ्या मास्टरांची एंगेजमेंट आहे ना. अच्छा, त्या समर कॅम्पच्या मास्टरांची. हो मा, मास्टरांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलंय. अरे हो, मग एवढं काय? अगं मा, मी बेस्ट मॅन असणार आहे ना. बेस्ट मॅन म्हणजे? आम्ही मास्टरांसोबत असणार आहे असं. पण तू येशील ना? बाळा, मला नाही माहिती रे कसं जमेल ते. बघूया आपण. हा, कधी आहे? संध्याकाळी 6 वाजता. बापरे, मग नाही जमणार. अमोल, तुला जायचंच आहे का? हो मा. अरे पण मग कसं जाणार आहेस बाळा तू? मा, नो टेन्शन. माझे सगळे फ्रेंड्स पण जाणार आहेत ना. हो का? हो मा, इनूचे बाबा नाहीत आणि मी त्यांच्यासोबत जाणार आहे. बरं बरं, थांब मग आधी मलाच फोन करू दे त्यांना. हो मा, कर फोन. हॅलो, नमस्कार. टिनूचे बाबा का? हां, नमस्कार. मी अपर्णा बोलतेय, अमोलची आई. हा, अहो ते आज त्यांच्या समर कॅम्पच्या मास्टरांची एंगेजमेंट आहे म्हणाला तो. आणि तुम्ही सगळ्याच मुलांना घेऊन जाताय का सोबत? हा, मग एक रिक्वेस्ट होती, त्यालाही घेऊन जाल का? बरं बरं, थँक्यू. जा त्यांच्यासोबत. ए अरे, अर्जुन, मला माहिती आहे तुझं अमोलवर आणि अपर्णा मॅडमवर आजही प्रेम आहे. अमोलवर. अर्जुन, मी तुला चांगलं ओळखते. फक्त अमोलवर. अरे तू हे बोलायला आलीयस का? बोलायला नाही, विचारायला आली. काय? अर्जुन, आज आपला साखरपुडा आहे आणि तू हा साखरपुडा कुणासाठी करतोयस? कोणासाठी म्हणजे? म्हणजे तुझ्यासाठी, माझ्यासाठी की बाबांसाठी? वेळ घेऊन सांगितलंस तरी चालेल. माझ्यासाठी. काय? हो रिया, मी हा साखरपुडा माझ्यासाठी करतोय, ना तुझ्यासाठी ना कदमांसाठी. अरे तू किती जीव लावतीस मला ते माहिती आहे. हे पाऊल उचलल्याशिवाय मी या सगळ्यातून बाहेर पडणार नाही हे पण मला माहिती. हे बघ, माझ्या ह्या निर्णयामुळे कदम खुश होतील हे खरं आहे. आणि काय अर्जुन? आणि मी खुश होईल खरंच. बस, हेच ऐकायचं होतं मला. अरे हे बघ, आप्पीच्यातून माझ्याची काय झालं, भांडणं झाली, वाद झालेत, आता तर आम्ही वेगळे होतो. हे सगळं जरी असलं तरी माझ्या मनात आप्पीसाठी एक वेगळी जागा आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे. हे तुझ्या कायम लक्षात असू दे. पण म्हणून मी आप्पीकडे परत जाईल असं नाही. तसं काही समजू नको तू. आप्पी हा विषय माझ्यासाठी कायमचा समज. अर्जुन, तुला हे सगळं एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. अरे नाही 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 अरे, हे बघ, तुला वाटणं साहजिक आहे आणि तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहेस. पण मी आत्ता काय करू शकतो जास्तीत जास्त? तुला शब्दाने समजून सांगू शकतो, त्याच्या पलीकडे काय नाही करू शकतो. पण हे बघ, जसजशी वेळ जाईल ना तस तसं तुला कळेल. कारण मी एकदा ठरवलं ना की ठरवलं. आणि अजून एक महत्त्वाचं, हे बघ, मी तुला कधी दुखवणार नाही. अर्जुन, मला माहिती आहे ते, आणि मला मिळालेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेत. आवरायचं नाही का? अरे हो, विसरलीच. अरे मला प्रचंड टेन्शन आलंय माहितीये का? तू एवढा हँडसम दिसतो आणि मी तुझ्यासोबत छान दिसेन का रे? असं काही नाही, तू छानच दिसशील, काळजी नको करू. हो, चल मी निघते, मला आवरायचंय. अर्जुन, हा, हिच्या प्रेमाला खरंच न्याय देऊ शकेल का मी?